धर्म, पंथ, संप्रदाय, जात यानुसार प्रत्येकाचे श्रद्धास्थाने वेगवेगळी असतात, पण माहिती, ज्ञान, विचार आणि कृती सगळ्यांसाठी समान असतात आणि त्यानुसार सर्वांचे स्वभाव व वर्तन होत असते. वेळ, आपलेपणा, आदर, आपुलकी आणि सन्मान ही खूप मोठी संपत्ती आहे. कुणाला द्यायची असेल तर त्यासाठी आर्थिक भार सोसावा लागत नाही. मुळातच ही संपत्ती बहुमोल आहे, म्हणून यापेक्षा चांगली भेटवस्तू कोणतीच असू शकत नाही. परिस्थिती कशीही असो, माणसाचे विचार आणि इच्छाशक्ती उच्च असायला हवी, कारण विचारांच्या उंचीवरच व्यक्तिमत्वाची उंची ठरत असते. इच्छाशक्तीच्या जोरावर आपण आपल्या जीवनातील असाध्य ध्येयही साध्य करू शकतो. लोकांच्या वागण्यावर आपलं सुख अवलंबून नसावं. ज्याला कोणाकडूनही काही अपेक्षा नाही तो खरा सुखी. म्हणून आपल्या सुखाची चावी कधीच दुसऱ्याच्या हातात देऊ नये. माणूस कितीही श्रीमंत झाला तरी तो वेदना विकू शकत नाही आणि शांतता विकत घेऊ शकत नाही. कष्ट आणि संकट हे मनुष्याला स्वानुभव देणारे दोन घटक आहेत. कष्ट करताना जे धैर्याने संकटांना सामोरे जातात ते यशस्वी होतात. प्रेम व आनंद देणाऱ्या व्यक्ती आपल्या सहवासात असणे ही निसर्गाची एक देणगी असते आणि अशा व्यक्ती लाभणे ही आपल्याच सुस्वभावाची अनमोल परतफेड असते. गर्दीत ओळख बनवणं सोपं असतं, पण माणसांच्या मनात जागा बनवणं कठीण असतं. आपली कृती आणि आचरणातून ज्याला हे जमलं त्याचं जगणं यशस्वी होतं. आपण कसे बोलावे हे शिकवण्यासाठी कोणताही वर्ग नाही अथवा शाळा नाही, पण आपण ज्या पद्धतीने बोलतो त्यावरून आपला वर्ग निश्चितच ठरतो.